नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद. महाराष्ट्र, तेलंगणा व इतर राज्यांमध्ये 50 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण ग्रामीण शाखा व ओतूर पोलिसांना यश आले आहे. ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील 6 सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि इतर घातक हत्यारांसह एकूण 14,87,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सोनू सिंग, कापूर सिंग टाक वय 30 राहणार तुळजाभवानी वसाहत कॅनलजवळ हडपसर पुणे, जिलू सिंग शेरसिंग दुधानी वय 40 राहणार सह्याद्री हॉस्पिटलच्या मागे खोपोली शिळपाटा जिल्हा रायगड, करण सिंग गगन सिंग टाक वय 27 राहणार साकला प्लॉट परभणी, पंकज सिंग काळू सिंग शिकलगार उर्फ दुधानी वय 40 राहणार गांधीनगर झोपडपट्टी अंबरनाथ, पापी सिंग उर्फ कृष्ण सिंग साहेब सिंग टाक वय 18 राहणार साकला प्लॉट परभणी, मंगल सिंग मायसिंग दुधानी वय 58 वर्ष राहणार झरी जिल्हा परभणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा येथून चोरीस गेलेली एक बोलेरो जीप रविवारी दिनांक 12 सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील कोळवाडे गावाच्या हद्दीत आढळून आली. वाहन मालकाचे नातेवाईक विघ्नेश सुभाष घोलप हे या वाहनाचा शोध घेत असताना त्यांनी ही जीप संशयास्पदरित्या उभी असलेली दिसली. विघ्नेश यांनी जीपमधील संशयास्पद इसमाकडे चौकशी केली असता त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. यावेळी विघ्नेश घोलप यांनी प्रसंगावधान राखून चोर चोर अशी जोरात आरडाओरडा केली. आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी गोळा झाले. ग्रामस्थांनी दरोडेखोरांमध्ये मोठी झटापट झाली. यावेळी गावकऱ्यांनी दोघा दरोडेखोरांना जागीच पकडून ठेवले. मात्र इतर 4 जण गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. प्रतिनिधी सोमनाथ डोळे, संगमनेर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.